हाय सगळ्यांना नमस्कार. झाली का तुमची जेवण? माझे झालं बाई आता जेवण. गोड पण खाल्लं, वहिनीची इथे चहाही पिली. तर तुम्ही वहिनीच्या हेडो बघितलाच असेल. तर आपण शिगडी आणलेली आहे. काय आता तिथं शिगडी घ्यायची होती तसली नाही का, ते लोखंडाची असती एक सिंगल. आता ही शिगडी ह्याच्यावर नाही चालणार ना, गाड्यावरती हवा ही आली म्हणजे बक्कीर नाही इजून जातेल्या, आहे का नाही. मग त्यामुळं मी वहिनीला काय म्हणलं की वहिनी ही शिगडी द्या म्हणलं मला. ही शिगडी द्या म्हणलं. ही बघू शकताय, आता बघितलंच असेल तुम्ही वहिनीच्या हेड्यामध्ये शिगडी. ही अशी सुर्वे कंपनी आहे, चांगली कंपनी आहे म्हणली. 2000ची शिगडी आहे ही आणली. तशी बी आपली शिगडी, त्या आपली शिगडी कसली झाली तुम्हाला दाखवू का? प्रमाणाच्या बाहेर झाली आहे. बघा बघा, जवळनं दाखवते. एकूण तुकडा पडलाय. बघा तुकडा पडलाय. आणि कधी काय होईल सांगून येणार नाही. हो का, दाखव की काढून. हो का, बघितलं का? सगळं झिजलंय, सगळं झिजलंय, सगळं म्हणजे ते काढ, सगळंच काढ काढ. हा का, बघितलं का? कुजूनच गेलं या. आणि आड्याली पण ना त्यातनं जाळ निघतोय, खालनं पण जाळ निघतोय, है का नाही. हो का, अशीच झालंय, बघू शकते. मग त्यामुळं ही आईला भेटलेली शिगडी आहे. पहिली किती लय दिवस झालं शिगडी भेटलेली. त्यावेळेस मोठी शिगडी नाही ना ती, आणि जाळ ही निघायला लागला. मी बाहेर कामाला ही असते, भीती वाटायला लावायची. तर भीती लावून मग वहिनी मला म्हणल्या घेऊन जावा ताई म्हणल्या, आपण काही दुसरी आणू म्हणल्या. तिथं पुरगी आहे बारीक, घेऊन पळता येणार नाही, काय झालं तर कुठं बघत बसायचं. म्हणून वहिनी म्हणल्या घेऊन जावा, काय दुसरी आणता येईल, राहू द्या तुम्हाला. म्हणून मग आणली मी. वहिनीने आणलेली शिगडी बघू शकताय. छान आहे का? छान असणार आहे, कारण मला तर लय आवडली. क्वालिटी बी छान आहे, कंपनी बी चांगली आहे. तर म्हणलं चला लावावं म्हणलं, उद्घाटन करावं म्हणलं. आता काय स्वयंपाक केला आहे ना सगळा. आता याच्यावर उद्या चहा बनवणार. तर आता हे काय पुसून फिसून सारखं घ्यावं लागणार आहे. आणि ती शिगडी बघू शकताय, पहिल्यापासून पुसलं नाही काय नाही, आणि बटन बी नाही, सगळं हिट झालं नसतावं. आणि ती काय पुसा येत नव्हतं, ती तुटल्यामुळं. म्हणून हो का एवढं सगळं बेकार झालेली शिगडी बघू शकताय तुम्ही. म्हणून त्यामुळं मी म्हणलं की वहिनी म्हणलं काय पण करा पाहिजे म्हणलं, ही शिगडी द्यायचं म्हणलं मला. म्हणले अहो ताया मग आधी सांगायचं किंवा मग घेतलं असतं मी आधी, आपल्याला त्याची गरज होती म्हणलं. हो का, अजून भांडवल गोळा करायला म्हणजे माल गोळा करायला लय उशीर लागणार आहे. अजून काय काय आणायचंय त्याच्यासाठी भांडवल नाही म्हणलं. आणि काही गोष्टी असते त्या म्हणलं, त्या पण म्हणलं अजून आपण केलेल्या नाहीत म्हणलं. तोपर्यंत मी इकडं आली ना मला भीतीच राहते माझ्या मनामध्ये. म्हणलं काय झालं फिरलं तर म्हणलं कुठं बघत बसावं नाही का. म्हणून मग वहिनी म्हणल्या जावा घेऊन म्हणल्या. बघितलंच असं तुम्ही वहिनीचा हेड. आता काय दोन्ही चालू झाले, आता काय टेन्शन नाही. तिथं चालू करून ही बघितली, ती खालनं ही जाळ लावून बघितली लिगीच आहे का ती, नाही लिगीच वगैरे. आता आणली मस्त आहे शिगडी. तर एकदा बघू आता पेटवल्यावर सर्व्हिशन करून घ्यायची. आता ही शिगडी आणली म्हणल्यावर सर्व्हिशन तर करावंच लागणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, पहिली गोष्ट वहिनीचं माझं पहिल्यापासून जमतं. आणि आमच्या दोघीत कितीही भांडणं लावायचा प्रयत्न केला ना तरी पण आम्ही भांडणं खेळत बी नाही. काही गोष्टी असते त्या करावं लागते, तर लोक तुमचंच बघून म्हणून करतो आम्ही. पण तरी पण मनाला दुःख होतं की ती पण जीवावर दगड ठेवून करावं लागतंय. लय अवघड आहे, मन दुखते ती. पण आम्हा दोघीला नाही काय वाटत, पण बाकीची जी मन दुखते ती, बरोबर आहे का नाही. तर असू द्या, काय अडचण नाही. बसली 2000ला शिगडी, 2300 म्हणत होती. बघू शकतो अशी आहे शिगडी 2300. हे बघू शकतो अशी शिगडी ही सुर्वे कंपनी आहे. असं त्या म्हणलं कधीतरी करायचीच आहे म्हणलं, काय का नाही. आता याला घेती बसवून पाईप ही लावती. पहिलीला पण हे नाही, नुसता पाईप असा लावायचा आहे काही. तर
इथं तसलं आणावं लागेल बसवायला पॅकिंग. नाही मस्त निघत पण असावा सेफ्टी म्हणून, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तर मला एक बोलायचं होतं. तर आईनं केलंय स्वयंपाक केलाय, पण वहिनीची इथं एवढी टचून जेवून आली की पोटच माझं भरलं. म्हणजे जिरं नाहीच, अन्नच जिरं नाही. खाऊन आली त्यांच्या इथंच मस्त बोंबलाचं कालवण बनवलं होतं वहिनीने. मग खाल्लं काय म्हणलं, बोंबलाचं कालवण पण पिली. सर्दी जाईन, सर्दी नाही आता पण म्हणलं यायची नाही म्हणून पिली. आणि पाणी व्हायला लागले आणि बाहेर जायचं म्हणलं ना हवेने होटन हिन सुकून जाते त्या. तर आणली बहिणीची बाई शेगडी. आता काय का असं ना, वहिनीत काय मला कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही. त्या म्हणलं का नाही वहिनी असं झालंय, हा मग न्या की मग वहिनी हे असं भरले. ती त्यांच्या अंगावरली साडी का असं ना, म्हणलं का नाही वहिनी साडी, हा घ्या मग असं करणार. म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणाय गेलं तर चांगला आहे, मला आवडतो. बाकीच्यांचं काय माहीत नाही मला, पण त्यांचा स्वभाव मला आवडतो. माझं त्यांना आवडतं. पहिली गोष्ट त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, विश्वासाने नाती टिकते ती, बिगर विश्वासाची नाती नसते ती. आणि जोडलं ना, आता रस्त्यावरल्या माणसाला तरी आपण 4 गोष्टी चांगलं बोललं ना तरी पण ते मनाभरून बोलते ती, कारण ते मनापासून बोलते ती. आणि असं बोललं का नाही म्हणजे दुश्मनी काय कुचकी ही असते ती, त्यांना बोललं का नाही हां बरं झालं आणली असं असतंय. तर आता येताना भरपूरच लोक अशी विचारत होती, बाया नवीन शेगडी आणली म्हणजे भरपूर. ते आपले तोंड चांगलं आहे तर सगळी दुनिया चांगली आहे. बरोबर, माळावून येताना सगळी विचारत होती शेगडी केवढ्याची आणली, नवीनच आणली, पेढे द्यान. आता म्हणलं पेढे जुनी शेगडी आहे म्हणजे नवी शेगडी आहे, पण घरात म्हणलं जर वस्तू नवीन आणली असती तर म्हणलं मग पेढ्या मी वाटलं असतं. आता नवीनच गॅस सिलेंडर मला घ्यायचं असतं तर दोन्ही संगच घेतलं असतं तर, बरोबर आहे का नाही? म्हणून मी म्हणलं मी कसं पेढं वाटणार म्हणलं नुसतं शेगडीचं, आधीच आणलेलं आहे पण ती तुटायला लागलंय म्हणून वहिनीने आणली. म्हणलं त्यांना पेढे मागा म्हणलं. परत मी विचार केला की वहिनीने शेगडी घेतली म्हणलं आणि मी चालवली, वहिनीला पेढं वाटायला सांगितलं. वहिनी म्हणतात हां मी सगळंच करते की पेढं बी वाटते म्हणतात. म्हणलं ठीक आहे चालते, आम्हाला नव्हतं लक्षात. म्हणलं आम्हाला काय माहिती, तुम्ही रस्त्याने विचार म्हणलं, सगळी विचारतील म्हणलं. मग पेढे पण आणलं असतं, सगळ्यांनी विचारलं त्याला पेढे देत हिंडले असते, आहे का नाही? मग तर बघू, जे बोलले त्यांना पेढे देणं तर भागच आहे. कसं आहे, मराठ्याची माणसं खूप चांगली बोलते ती आपल्यासोबत. आणि मी माळावून तरी चाललेली असली ना तरी पण बोलते ती, बाया चालली काय का कामाला, कारण मी कोणाच्यात मिसळत नाही. मी फक्त वहिनीच्या ह्याच्यात असते. मला कोण मैत्रिणी नाही त्या, म्हणजे शेजार पाजारी हसून नसल्यासारखी आहे ती, माणूस घाणी बिंदाची आहे ती आमच्या इथली. त्यामुळं आम्ही शेजारी पाजाऱ्याच्या असून पण आम्ही त्यांचं म्हणतात ना शेजारी पाजारी उपयोगीला येतो. काय नसलं म्हणजे मीठ पीठ आणायला, पण आम्ही आयुष्य झालं म्हणजे जिंदगी आमची चालली पण आम्ही कुणाच्या इथं हात पसरला नाही किंवा मीठ मागितलं नाही किंवा पीठ मागितलं नाही. आम्हाला भरपूर मागायला आले ते, पण आम्ही दिलं पण दिलेल्या वस्तू महागारी आलेलं नाही. पण आम्ही परत मागितलं बी नाही, तुम्ही हे नेलं ना आम्हाला द्या म्हणून, आमचं मागितलं नाही. असं म्हणलं जाऊ दे मरू दे, लेकराहून ओवळणे, आमची आई म्हणली लेकराहून ओवळणे गेल्यासारखं असतंय, जाऊ दे मरू दे. आपण गरीब आलं एखादं भाकर तुकडा देतोच की, 5 रुपये देतो, 2 रुपये देतो, 1 रुपये देतो, मग त्याला काय हाकलून लावतो का आपण? नाहीच की. म्हणलं चालू द्या. तर तसंच एका ताईचा फोन आलता, त्या वहिनीच्या इथं आलत्या ना मावशी, त्यांचा फोन आलता, ज्योतिताई बऱ्या आहेत का असं तसं. मी म्हणलं ना तो एका हेड्यामध्ये, मी त्यांचा फोनच उचलला ना. मी गेलती दीक्षाकडे, ती बरं वाटत नव्हतं तिला म्हणून गेलती. मग नेमकं याच्यातच फोन आला, परत लावायचं लक्षात. माझं कसं होतं माहिती का, इथनं सकाळ गेली की घरचं विसरत नाही पण आणवी लक्षात येते. आणि कुठं काय करत असतो ना घरचा विचार येते. तर आणि तिथनं आली का नाही घरी मग पूर्णपैकी विसरून जाते मी, असं होतंय माझं जर फोन आला ना तरच बोलायचं आणि तरच आपण हे चालायचं. तर चला, हेडवलंय मोठं झाला. हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपल्या तुमच्या लाडक्या ताईचं, लाडक्या भाचीचं, भानुबाईचं
ब्लॉग काय आता कमी येते तर, कारण मी 24 तास बाहेर असते. बाहेर म्हटलं तरी आपल्याला कामधंदा हे बघावंच लागतंय. आता बिझनेस चालू केलाय म्हणल्यावर काही गोष्टी आता गडी माणूस नसल्यामुळं आता तो भाऊ पण नाही तिथं की हो म्हणायला बसावं त्याच्या गाडीवरून चटकीरनं आणावं असं पण नाही. आणि वहिनीला गाडी येते पण त्यांना डबल सीट येत नाही, त्यांना टांगड्या टाकून येतात. आणि मी ड्रेस घालत नाही. आमच्या इकडं रिवाज नाही ड्रेस घालायचा, म्हणजे रिवाज आहे पण मला आवडत नाही म्हणून मी घालत नाही. पहिली गोष्ट, कधीतरी मजाने गावणं असतं माझं, ते पण धुणं सारवानी केल्यावर सगळी कपडे धुतल्यावर मग मी घालत असते. तसं तर बिलकुल आवडतच नाही मला. जसं माझं लग्न झालं तसं मी ड्रेस काय घातला नाही. आणि हां, अजून एक बोलायचं होतं विषय, काय बरं, हां, सनी, आपला सनी इतकं लाड करतोय, इतकं लाड करतोय. आत्या माझी करतोय. आता पण नेमकं 6 वाजता त्याचा क्लास संपवतो ना, 6-6:30 वाजता आला, मी निघाली. मला चालली बाई आत्या, म्हणलं चालली गे बाळा, मी येऊ का, म्हणलं चल. तर त्याला म्हणजे तिथं बी कोण नाही ना, करमत नाही. मग म्हणलं हो का, आला ना तर घराबाहेर मी काढणार नाही. नको मग. मग इथं एक जिम हे आहे, खेळायलाही जातात. कुठं पडलं फिरलं काय, आणि जे तिथं माणसं फिंसं बाया कसं जायचं नाही का, म्हणून आणायचं त्यांना. पण येते ती लेकरं पण आपल्या हौसाने कधीतरी सुट्टी फिट्टी असल्यावर येते ती, खाणं पिणं आपलं चालूच असतंय. आणि त्यांना माझी माया आहे म्हणून येते ती लेकरं पण, असं काय नाही. तर चला, हेडवले मोठा झाला. हेडेव आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.